नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन टॉपिकमध्ये. त्याचं नाव आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आज आपण शिकणार आहोत प्रॉफिट अँड लॉसबद्दल. ठीक आहे. तर हा खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे, कारण याचे बरेचसे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये दिसतील. बरेचसे नाही तरी पण खूप रिपीट होतात आणि जर कंबाईन एक्झाम तुम्ही घेतली तर त्यामध्ये तर हमखास याचा एक प्रश्न हा ऑलमोस्ट दरवर्षी आलेला आहे. ठीक आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय, आज आपण प्रॉफिट लॉसबद्दल शिकणार आहोत आणि ह्या टॉपिकला मी 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे आणि मोस्टली इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील आपल्या MPSC ॲप्टिट्यूड सीरीजमध्ये, त्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करूयात. पहिला असेल की ज्यामध्ये आपण फक्त कन्सेप्ट शिकून घेऊ आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याचे प्रत्येक प्रकारचे प्रश्न जे एक्झाममध्ये येऊ शकतात ते कव्हर करू. ठीक आहे. त्यांनी काय होणार, आपला एकच व्हिडिओ हा फार लेंदी होणार नाही. तर हा प्रॉफिट अँड लॉसचा पहिला पार्ट, ज्यामध्ये आपण फक्त काही कन्सेप्ट समजून घेणार की जे समजल्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला सोपं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर जसं स्क्रीनवर तुम्ही बघतायत, आज जे कन्सेप्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे कॉस्ट प्राईस म्हणजे काय, सेलिंग प्राईस म्हणजे काय, जर प्रश्नात आलं की बाबा डिस्काउंट दिला आहे त्याचा अर्थ काय, आणि हे सगळं झाल्यावर आपण फायनली शिकणार आहोत की प्रॉफिट पर्सेंटेज किंवा लॉस पर्सेंटेज हे कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या टॉपिक्स आपण प्रॉफिट अँड लॉस या व्हिडिओमध्ये शिकूयात. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया. तर समजा तुम्ही एक व्यापारी आहात असं समजा, आणि तुम्ही एक गोष्ट आणली 100 रुपयाला. ठीक आहे. काही असू शकतं, एखादी फळ म्हणा किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही 100 रुपयाला घेऊन आले. ठीक आहे. तर इथं 2 गोष्टी असू शकतात. एक तर तुम्ही त्याला विकणार 120 रुपयामध्ये. ठीक आहे. हा एक सिनेरिओ झाला. किंवा दुसरा सिनेरिओ असं समजा की तुम्ही त्याला विकलं 80 रुपयामध्ये. ठीक आहे. तर त्या 2 किमती बघताच तुम्हाला कळलं असेल की बाबा 100ची गोष्ट आणली आणि 100 रुपयाला विकली, म्हणजे तिथं काय झालं, आपला प्रॉफिट झाला. ठीक आहे. प्रॉफिट झाला. पण 100ची आणली आणि 80ला विकली, म्हणजे तिथं काय झालं, आपला लॉस झाला. ठीक आहे. एकदम सिंपल. हे प्रॉफिट अँड लॉसमध्ये हे असंच असतं की बाबा जेवढ्याला तुम्ही गोष्ट आणली त्याच्याहून जास्तला विकली तर तुमचा प्रॉफिट झाला, आणि जेवढ्याला आणली त्याहून कमीला विकली तर तुमचा लॉस झाला. ठीक आहे. तर यामध्ये आता आपण समजून घेऊया की 100 रुपये काय आहे, 120 रुपये ही किंमत काय आहे, आणि 80 रुपये ही किंमत हे काय आहे. ठीक आहे. तर जेवढ्याला तुम्ही गोष्ट आणली, म्हणजे जितक्या किमतीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट विकत घेतली त्याला आपण म्हणतो कॉस्ट प्राईस. ठीक आहे. की जेवढ्याला गोष्ट आणली त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राईस. ठीक आहे. आणि जेवढ्या किमतीमध्ये तुम्ही ती गोष्ट विकली, 120 म्हणा किंवा 80 म्हणा, त्याला आपण म्हणतो सेलिंग प्राईस. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी समजून घ्या, कारण प्रश्नामध्ये बऱ्याचदा CP म्हणजे कॉस्ट प्राईस, इथं मी लिहून ठेवतो CP किंवा SP हे दिलेलं असतं, आणि आणि त्याच्यावरच ते प्रश्न विचारलेले असतात. तर हे कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेवढ्याला तुम्ही ती गोष्ट आणली ते झालं कॉस्ट प्राईस, आणि जेवढ्याला ती विकली ते झालं सेलिंग प्राईस. ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण बघूया की बाबा डिस्काउंट काय असतं. ठीक आहे. तर एकदा का तुम्हाला सेलिंग प्राईस ही कन्सेप्ट समजली, तर थोडं आपण वर जाऊया. ठीक आहे. तर असं समजा की तुम्ही एक व्यापारी आहात, तुम्ही एक गोष्ट घेतली 100 रुपयाला. ठीक आहे. आता ही तुम्हाला माहिती आहे, ही झाली तुमची कॉस्ट प्राईस. ठीक आहे. आणि तुम्ही ठरवलं की ह्या गोष्टीला मी विकणार आहे 150 रुपयाला. ठीक आहे. ही झाली तुमची सेलिंग प्राईस. ठीक आहे. पण तुम्ही समजा असं ठरवलं की बाबा 150लाही माझी विक्री होत नाही आहे, तर आपण याला थोडं कमी करू. तुम्ही म्हणताल की बाबा मी ह्या किमतीवर थोडाफार डिस्काउंट देते. डिस्काउंट किंवा
मराठीमध्ये त्याला आपण सूट म्हणतो. ठीक आहे. ह्या किमतीवर तुम्ही डिस्काउंट देता की बाबा तुम्ही म्हणाल की मला 30 रुपये डिस्काउंट द्यायचं आहे, तर तुम्ही यामधून 30 रुपये कमी कराल आणि नवीन सेलिंग प्राईस तुमची होईल 120 रुपये. ही झाली तुमची नवीन सेलिंग प्राईस. ठीक आहे. तर तुमच्या ओरिजिनल सेलिंग प्राईसवर दिलेले जे काही किमतीचे तुम्ही किंमत कमी कराल त्याला आपण म्हणतो डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट हे कधी पण सेलिंग प्राईसवर दिलेलं असतं. हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं आपला तिसरा कन्सेप्ट. ओके. अजून आपण थोडं नवीन पेजवर येऊयात. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण काय शिकलो मित्रांनो? पहिलं, कॉस्ट प्राईस काय असतं. जेवढ्याला तुम्ही एखादी गोष्ट विकत आणली ती तुमची कॉस्ट प्राईस. दुसरं, सेलिंग प्राईस. जेवढ्याला तुम्ही ती गोष्ट विकली ती झाली सेलिंग प्राईस. थर्ड, डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट काय? सेलिंग प्राईसवर दिलेली सूट किंवा सेलिंग प्राईसवर कमी केलेली थोडीशी किंमत म्हणजे डिस्काउंट. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर आता आपण समजून घेऊयात की प्रॉफिट पर्सेंटेज किंवा लॉस पर्सेंटेज हा कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला समजून घेऊयात. ठीक आहे. तो काय असतो? आता मित्रांनो, प्रॉफिट जर झालं आहे म्हणजे आपला सेलिंग प्राईस जी आहे, म्हणजे जेवढ्याला ती गोष्ट आपण विकली आहे ती जेवढ्याला ती गोष्ट आणली किंवा कॉस्ट प्राईसच्या जास्तच असणार. म्हणजे जेवढ्याला ती गोष्ट आणली आहे त्यापेक्षा जास्त किमतीने ती विकली तरच आपल्याला प्रॉफिट होणार. ठीक आहे. तर प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे? सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस अपॉन 100. सॉरी, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. ठीक आहे. आणि लॉस पर्सेंटेजचा फॉर्म्युला, आता आपल्याला लॉस झाला म्हणजे आपण जेवढ्याला ती गोष्ट घेतली ती त्याच्या विकलेल्या किमतीपेक्षा जास्त असणार. ठीक आहे. तर याला आपण लिहूयात कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. ठीक आहे. लक्षात घ्या, प्रॉफिट पर्सेंटेज असो किंवा लॉस पर्सेंटेज असो तो कधी पण CP वरच कॅल्क्युलेट होतो, कॉस्ट प्राईसवर. ठीक आहे. प्रॉफिट पर्सेंटेज सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100 आणि लॉस पर्सेंटेज म्हणजे कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्याचंच आपण एखादं उदाहरण बघूयात. ठीक आहे. इकडे घेऊया त्याला. ठीक. परत समजा एक गोष्ट आणली तुम्ही विकत 100 रुपयाला, कॉस्ट प्राईस 100 रुपीज, ती तुम्ही विकली 120 रुपयाला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 20 रुपये प्रॉफिट झालं आहे. तर त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज आपण कसं काढणार? ठीक आहे. प्रॉफिट पर्सेंटेज किती? जसं मी सांगितलं होतं CP सॉरी SP 120 मायनस CP अपॉन CP इंटू 100. म्हणजे हे किती झालं? 120 मायनस 100, 20 अपॉन 100 इंटू 100. हे गेलं. म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 20%. ठीक आहे. प्रॉफिट पर्सेंटेज किती आला आपला? 20%. ठीक आहे. ही गोष्ट आता लक्षात ठेवा. पुढे एक ट्रिक याची मी तुम्हाला सांगेल की कसं आपण इझिली क्वेश्चन करू शकतो. तर आपण बरेचसे असे शॉर्टकट मेथड पुढे समजणार आहेत, पण आपण सध्या आता कॉन्सेप्ट समजण्यावर भर देऊयात. ठीक आहे. तर प्रॉफिट पर्सेंटेज कसा काढायचा हे लक्षात ठेवा आता. ठीक आहे. हे झालं प्रॉफिट पर्सेंट. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात सेम पद्धतीने लॉस पर्सेंटेज कसा काढायचा. परत घेऊयात बाबा कॉस्ट प्राईस कितीला तुम्ही गोष्ट घेतली? 100 रुपयाला. ठीक आहे. आणि आता समजा त्याला
विकलं तुम्ही कितीनी 80 रुपयाला. ठीक आहे. तर आता आपली सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसपेक्षा कमी आहे, म्हणजे आपला लॉस झाला आहे. ठीक आहे. तर लॉस पर्सेंटेज कसा काढायचा? सी पी मायनस एस पी अपॉन सी पी इंटू 100. ठीक आहे. हे काय झालं? 20 अपॉन 100 इंटू 100. हे केलं. म्हणजे आपला लॉस पर्सेंट पण किती झाला? 20%. ठीक आहे. तर हा आपला एकदम सोपा कन्सेप्ट झाला, प्रॉफिट पर्सेंटेज, लॉस पर्सेंटेज. ठीक आहे. एक गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची नेहमी, की प्रॉफिट असो किंवा लॉस असो, डिनॉमिनेटरला किंवा खाली ही नेहमी सी पी घ्यावं लागतं. म्हणजे प्रॉफिट असो का लॉस, ते त्याचं पर्सेंटेज नेहमी हे सी पीवरच कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. क्वेश्चन किती पण कन्फ्युजिंग असू द्या, त्याचे वर्डिंग्स काही पण असू द्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रॉफिट असो वा लॉस, ते नेहमी सी पीवरच कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. आणि डिस्काउंट जास्त ते नेहमी सेलिंग प्राईसवर कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. आता एक उदाहरण तुम्हाला देतो मी. ठीक आहे. आता समजा एखाद्या गोष्टीची सेलिंग प्राईस आहे 200 रुपये. ठीक आहे. आणि जर प्रश्नामध्ये तुम्हाला आलं की डिस्काउंट आहे, डिस्काउंट त्यांनी दिलाय 20%. ठीक आहे. आता ह्या गोष्टीची सी पी काही असू द्या, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट होतो? नेहमी डिस्काउंट नेहमी हा सेलिंग प्राईसवर कॅल्क्युलेट होतो. तर 20% कशाचा घ्यायचा आहे? 20% सेलिंग प्राईसचा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर जर ते म्हणले की जर सेलिंग प्राईस 200 आहे आणि डिस्काउंट दिला आहे 20%, तर नवीन सेलिंग प्राईस किती आहे? ठीक आहे. तर नवीन सेलिंग प्राईस काय असणार? एस पी असणार 20%. 20% म्हणजे आपण खाली 100 लावतो. 20 अपॉन 100 ऑफ सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस काय होती? 200. ठीक आहे. हे झालं 100, हे 2 म्हणजे 40 रुपये डिस्काउंट झाला. म्हणजे नवीन सेलिंग प्राईस काय झाली? 200 मायनस 40 म्हणजे 160 रुपये. ठीक आहे मित्रांनो. ओरिजिनल सेलिंग प्राईस होते 200 रुपये, डिस्काउंट 20%. 20% कशाचा? सेलिंग प्राईसचा. ठीक आहे. 20% सेलिंग प्राईसचा किती आलं? 40 रुपये. म्हणजे नवीन सेलिंग प्राईस काय झाली? ओरिजिनल सेलिंग प्राईस मायनस डिस्काउंट म्हणजे 160 रुपये. ठीक आहे. तर परत आपण आता एकदा सगळे कन्सेप्ट पाहून घेऊयात, काय काय शिकलो आपण आज. एक मिनिट द्या. ओके. परत रिवाइज करूयात. काय शिकलो आपण? टॉपिक आपला होता प्रॉफिट अँड लॉस. आपण शिकलो कॉस्ट प्राईस, म्हणजे केवढ्याला तुम्ही ती गोष्ट आणली. सेलिंग प्राईस म्हणजे कितीला ती गोष्ट विकली. डिस्काउंट म्हणजे किती तुम्ही सूट तुमच्या सेलिंग प्राईसवरती दिली, ते म्हणजे डिस्काउंट. प्रॉफिट पर्सेंटेज आणि लॉस पर्सेंटेज हा दोन्हीचा फॉर्म्युला आपण पाहिला. परत इकडं मी लिहून देतो. प्रॉफिट पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं? एस पी मायनस सी पी अपॉन सी पी इंटू 100. हे झालं तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज. आणि प्रॉफिट लॉस तुमचं झालं सी पी मायनस एस पी अपॉन सी पी इंटू 100. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉसचे जेवढे पण प्रश्न तुम्ही बघताल त्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टींचा यूज होणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कसं ह्या गोष्टी वापरून किंवा कशा आपल्या ट्रिक्स वापरून आपण प्रश्न व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.